Hi students, in previous video we learned about the different taxonomical tools in which botanical gardens and herbaria. In detailed study in herbaria and botanical garden, we know about the collection of data about the living organism. Today we learn about the different taxonomical tools. They are useful for the collection of animal data or a living organism data. जनरली हर्बेरिया आणि बॉटनिकल गार्डन याच्यामध्ये आपण जनरली प्लांट्स बद्दल जे काही स्टडी आहे किंवा त्यांचा जो काही कलेक्टेड डाटा आहे त्याबद्दल आपण स्टडी केलं. ओके, तर याच्या व्यतिरिक्त जे काही अदर टेक्झॉनॉमिकल टूल्स आहेत त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. त्या अगोदर बायोडायव्हर्सिटी बद्दल आपण स्टडी करूया. जनरली आपल्याला माहीत असायला पाहिजे की बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, आणि आपण 9th क्लासपासून किंवा 8th क्लासपासून जनरली 6th क्लासपासून आहे, पण तुम्हाला लक्षात असावं तर जनरली आपण 8th क्लासपासून बायोडायव्हर्सिटीबद्दल डिटेलमध्ये स्टडी करतो. ओके, तर जनरली बायो मीन्स लिव्हिंग, डायव्हर्सिटी मीन्स व्हेरिएशन. ओके, तर जनरली जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं जे काही व्हेरिएशन आहे, ओके, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, मायक्रोब्स असतील, यांच्यामध्ये जे काही डिफरन्शिएशन बघतो किंवा व्हेरिएशन बघतो, वेगवेगळे आपण प्लांट्स किंवा त्यांच्या स्पेसीज बघतो, बरोबर आहे. तर जे काही व्हेरिएशन आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये दिसतं त्याला आपण काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी. तर जनरली बायोडायव्हर्सिटी ही खूप वास्ट आहे. आपण पूर्ण वर्ल्डमध्ये जर याची स्टडी केली तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही डायव्हर्सिटी दिसून येते. प्लांट्समध्ये व्हेरिएशन दिसतं, ॲनिमल्समध्ये व्हेरिएशन दिसतं, मायक्रोब्समध्ये तर खूपच व्हेरिएशन दिसतं. तर हे जे काही व्हेरिएशन आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये याच्या संबंधित तुम्ही इकोसिस्टीममध्ये स्टडी केले असेल की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन असतं याच्या थ्रू या इकोसिस्टीम इज अ युनिट ऑफ द स्टडी ऑफ इन्व्हायरमेंट. ओके, तर जनरली आपण या इकोसिस्टीम थ्रू इन्व्हायरमेंटची स्टडी करतो. तर जो काही इन्व्हायरमेंट आता सध्याला एका पर्टिक्युलर फ्लोमध्ये आहे किंवा एका पर्टिक्युलर सिस्टीममध्ये तो चालत आहे, हा कशामुळे मेंटेन केला गेला आहे तर इकोसिस्टीममुळे. आणि इकोसिस्टीम आपण कशाला म्हणतो तर इंटरॅक्शन बिटवीन द अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स इज नोन ॲज अ इकोसिस्टीम. जनरली जे काही अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आहेत त्यांचं जे काही इंटरॅक्शन होतं याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम म्हणतो. तर हे जे काही तुम्ही वेगवेगळ्या इकोसिस्टीम पाहिल्या असतील, ग्रासलँड इकोसिस्टीम, फॉरेस्ट इकोसिस्टीम, ओके, किंवा पॉन्ड इकोसिस्टीम, आपण खूप सारे इकोसिस्टीम्स पाहतो आणि या इकोसिस्टीममुळेच जो काही इन्व्हायरमेंट आहे त्याला मेंटेन केलं जाते. या इकोसिस्टीममधला जसं की इकोसिस्टीममध्ये जनरली काय येतं, प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड डिकम्पोजर. ओके, तर याच्यामधला कोणताही प्रोड्युसरची व्हरायटी किंवा एखादी स्पेसीस जर कोलॅप्स झाली तर पूर्ण इन्व्हायरमेंट बॅलन्स जे आहे ते सुद्धा काय होतं, कोलॅप्स होतं. तर हा जो बायोडायव्हर्सिटी आहे याच्यामध्ये जेवढे काही स्पेसीस तुम्ही व्हेरिएशन पाहता त्याच्यामधल्या एक जरी स्पेसीस हा कोलॅप्स होत गेला किंवा इंडेंजर्ड झोनमध्ये गेला तर त्याच्यामुळे काय होतं तर इन्व्हायरमेंटमधला जो काही इकोसिस्टीम आहे तो कोलॅप्स होतो आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट इन्व्हायरमेंटवरती पडतो. तर आपण आपल्या फायद्यासाठी म्हणजेच ह्युमन बीइंग्स आपल्या नीड्ससाठी किंवा आपल्या फायद्यासाठी काय करत आहेत तर इन्व्हायरमेंटचा जास्तीत जास्त अतिरेक वापर करत आहेत आणि या अतिरेक वापरामुळे काय होतं तर इन्व्हायरमेंट हा कोलॅप्स होत चाललेला आहे आणि याचा इफेक्ट काय होतो डायरेक्टली आपल्यावर पडतो. तर जेवढ्या काही स्पेसीस तुम्ही पाहताय किंवा याच्यामधल्या जेवढ्या काही वेगवेगळे आतापर्यंतचे स्पेसीस तुम्ही पाहिलेले असतील, प्लांट्सचे असतील, ॲनिमल्सचे असतील, मायक्रोबचे असतील, कोणतेही स्पेसीस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे स्पेसीस पाहिले असतील त्याच्यामध्ये आपण त्यांना डिवाईड केलेले आहे. एक जे जनरली खूप जास्त प्रमाणात आढळतात, एक त्याच्याहून कमी आढळतात आणि काही सध्याला आता दिसेनासे झालेले आहेत, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल लॉयन्सबद्दल जर आपण स्टडी केलं तर खूप कमी हातावर मोजता येतील इतकेच लॉयन्स आता सध्याला अवेलेबल आहेत. हे कशामुळे होतं आहे तर त्यांची जागा आपण आपल्या यूजसाठी घेतोय, बरोबर आहे. तर आपण त्यांच्या जागेमध्ये येतोय, ते आपल्या जागेमध्ये येत नाही आहे, तर त्यांच्या जागेला आपण यूज करतोय, ह्युमन्स त्याचा यूज करतात. त्याच्यामुळे त्यांचं जे काही हॅबिटॅट आहे ते कोलॅप्स होत चाललेलं आहे आणि त्यांच्यासाठी पर्टिक्युलर जे काही इन्व्हायरमेंट असतं ते आपण डिस्ट्रॉय करत चाललेलो आहोत आणि त्याच्यामुळेच हे ऑर्गॅनिझम्स काय होत आहेत
कमी होत आहेत आणि हे कमी होण्यामागचं कारण फक्त आपणच आहोत. त्याच्यामुळे जी काही बायोडायव्हर्सिटी आपल्याला दिसते किंवा जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कोलॅप्स होण्याचं रिझन काय आहे तर आपण आहोत. याच्यामध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती आपण हार्म करू शकत नाही, कारण की त्याच्याबद्दल आपल्याकडे राईट्स नाही आहेत. ओके, जनरली अशा ॲनिमल्सला आपण जर हार्म केलं तर त्यावरती आपल्यावरती गुन्हा होऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण एक तर ओव्हर पॉप्युलेशन अँड एक्सप्लॉयटेशन ऑफ दी नॅचरल रिसोर्सेस, जेवढे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचा जास्त प्रमाणात वापर करून आणि जे काही जास्त प्रमाणात लोकसंख्या वाढत चाललेली आहे याच्यामुळे काय होत चाललेले तर इन्व्हायरमेंटचा लॉस होत चाललेला आहे आणि आपल्याकडे राईट्स नाही आहेत की आपण इन्व्हायरमेंटला हार्म करू शकतो. याच्यासाठी आपण त्याचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. याच्यासाठी मेन म्हणजे काय तर कन्झर्वेशनसाठी आपण काय काय केलं पाहिजे, जे काही ॲनिमल्स आहेत त्यांचं जे काही पर्टिक्युलर हॅबिटॅट आहे त्यांच्यासाठी लागणारा फेवरेबल इन्व्हायरमेंट आहे, ते जे इन्व्हायरमेंट आहे अशा ठिकाणी त्या ॲनिमल्सला आपण कल्चर करू शकतो, त्यांचं कन्झर्वेशन करू शकतो. याला काय म्हटलं जातं इन सिटू कन्झर्वेशन. कन्झर्वेशन करतो याच्यामध्ये दोन मेन आहेत कन्झर्वेशन करण्यासाठी. 2 टाईप्सचे कन्झर्वेशन्स आहेत. एक इन सिटू कन्झर्वेशन अँड सेकंड वन इज एक्स सिटू कन्झर्वेशन. कन्झर्वेशन कशासाठी महत्त्वाचं आहे तर आपण जे काही बायोडायव्हर्सिटी लॉस करत आहोत किंवा इन्व्हायरमेंटला जो काही हार्म करत आहोत त्याच्यासाठी कन्झर्वेशन खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये 2 कन्झर्वेशन तुम्ही पाहू शकता, एक इन सिटू कन्झर्वेशन अँड सेकंड वन इज एक्स सिटू कन्झर्वेशन. इन सिटू कन्झर्वेशन म्हणजे काय तर पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमसाठी पर्टिक्युलर हॅबिटॅट किंवा जे काही पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट लागतं अशा इन्व्हायरमेंटमध्ये आपण त्या ऑर्गॅनिझम्सना सोडणे, त्याला काय म्हटलं जातं इन सिटू कन्झर्वेशन. फॉर एक्झाम्पल नॅशनल तुम्ही पार्क्स बघितले असतील. ओके, जिथे काय केलं जातं फॉर एक्झाम्पल लॉयन्स असतील, एलिफंट्स असतील, असे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांना जो काही पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट लागतो त्या इन्व्हायरमेंटमध्ये त्यांना आपण नेऊन सोडणे किंवा तिथे त्यांचं कन्झर्वेशन करणे, त्याला काय म्हटलं जातं तर इन सिटू कन्झर्वेशन. ओके, जे काही तुम्ही मोठे मोठे जंगल्स पाहतात तिथे जे काही ऑर्गॅनिझम्स राहतात ते तिथे का राहतात कारण की त्यांच्यासाठी तो फेवरेबल इन्व्हायरमेंट आहे. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो इन सिटू कन्झर्वेशन. सेकंड वन आहे एक्स सिटू कन्झर्वेशन. एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल आपण जे काही झू पार्क्स वगैरे पाहता जिथे ऑर्गॅनिझम्सला काय केलं जातं पर्टिक्युलर हॅबिटॅट फॉर्म करून तिथे ठेवलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही झूमध्ये वेगवेगळे ॲनिमल्स पाहिले असतील. बरोबर आहे. तर ते जे काही झूमध्ये तुम्ही ॲनिमल्स पाहता ते ॲनिमल्स तिथे का राहतात तर तिथे स्पेशल नॅचरलिस्ट असतो जो की नेचरची पूर्ण स्टडी करतो आणि ज्या ऑर्गॅनिझमसाठी पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट लागतं तसं पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट त्या झूमध्ये तो बनवतो आणि त्या बनवलेल्या इन्व्हायरमेंटमध्ये आपण त्या ऑर्गॅनिझम्सला ठेवतो, त्या ॲनिमल्सला ठेवतो. त्याला काय म्हटलं जातं एक्स सिटू कन्झर्वेशन. म्हणजेच काय तर पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट जे काही ॲनिमल्सचं आहे तसंच इन्व्हायरमेंट आपण दुसरीकडे बनवून तिथे त्या ऑर्गॅनिझम्सना ठेवणे म्हणजेच काय तर एक्स सिटू कन्झर्वेशन. याच्यामध्ये तुम्ही झूचं एक्झाम्पल घेऊ शकता. बरोबर आहे. झूमध्ये तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे ॲनिमल्स पाहता परंतु त्या प्रत्येक ॲनिमल्सला एकच इन्व्हायरमेंट अवेलेबल असतं का किंवा ज्या इन्व्हायरमेंटमध्ये ज्या झूमध्ये त्यांना ठेवलेलं आहे तिथलं इन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी फेवरेबल आहे का नाही, तर तिथे ते इन्व्हायरमेंट काय केलेलं आहे बनवलेलं आहे. तसं इन्व्हायरमेंट त्यांना जे काही इन्व्हायरमेंट लागतं तसं इन्व्हायरमेंट आपण त्या झूमध्ये बनवलेलं आहे आणि त्या ॲनिमल्सला आपण तिथे आणून ठेवलेलं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो एक्स सिटू कन्झर्वेशन. तर इन सिटू आणि एक्स सिटू कन्झर्वेशन हे दोघांच्या अपोजिट आहेत. एक ज्या ऑर्गॅनिझमसाठी जे फेवरेबल हॅबिटॅट आहे इन्व्हायरमेंट आहे त्या हॅबिटॅटमध्ये त्यांना सोडणे त्याला म्हणतो आपण इन सिटू कन्झर्वेशन आणि एक्स सिटू कन्झर्वेशन त्यांच्यासाठी जे काही पर्टिक्युलर हॅबिटॅट आहे तसं हॅबिटॅट दुसऱ्या ठिकाणी बनवणे आणि तिथे त्यांना कल्चर करणे किंवा तिथे त्यांना
ठेवणे त्याला म्हटलं जातं एक्सिटू कन्झर्वेशन. तर जनरली बायोडायव्हर्सिटी लॉस होणे किंवा इन्व्हायरमेंटमध्ये लॉस होणे, इकोसिस्टीम कोलॅप्स होणे, या सगळ्या गोष्टी मागे आपण आहोत. ओके, तर ह्युमन्स त्यांना कोलॅप्स करतात फॉर दी ओव्हर पॉप्युलेशन, एक्सप्लॉयटेशन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. या रिझन्समुळे आपण काय करतो, इन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीमचा लॉस करतोय. तर याच्यासाठी मेन काय तर कन्झर्वेशन आहे. एक तरी ज्या इन्व्हायरमेंटमध्ये ते राहू शकतात किंवा ज्यांच्यासाठी ते फेवरेबल आहे त्या ठिकाणी त्यांना नेऊन सोडणे, किंवा त्यांच्यासाठी पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट फॉर्म करून त्या ठिकाणी त्यांना ठेवणे. या कन्झर्वेशनमध्ये आपण त्यांचं काय करू शकतो, तर त्यांना आपण कन्झर्व करू शकतो. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त इकोसिस्टीम हा स्टेबल करतो इन्व्हायरमेंटला. ओके, स्टेबिलिटी युनिट म्हणून आपण इकोसिस्टीमला म्हणतो. तर हे जे काही इकोसिस्टीम आहे आणि त्याचबरोबर जी काही बायोडायव्हर्सिटी आहे, या बायोडायव्हर्सिटीमधले जे काही व्हरायटीज आपल्याला दिसत आहेत ऑर्गॅनिझम्सच्या, त्या व्हरायटीमधला एकही टाईपचा स्पेसिस किंवा एकही व्हरायटी जर काय झाली, कोलॅप्स झाली, तर काय होतं, तर पूर्ण इकोसिस्टीम ही डॅमेज होते किंवा इकोसिस्टीम कोलॅप्स होते आणि इन्व्हायरमेंटचा त्यावरती डायरेक्ट इफेक्ट पडतो. त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी किंवा कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी हा खूपच महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये 2 टेक्झॉनॉमिकल टूल्स पाहिले होते, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आपण पाहिले होतं हर्बेरिया, ज्याच्यामध्ये ड्राईड प्लांट स्पेसिमन्स आपण काय करतो, प्रिझर्व करून ठेवतो. ओके, ज्याच्यामुळे त्याचा डाटा आपल्याकडे राहतो. सेकंड आपण स्टडी केलं होतं बॉटनिकल गार्डन्स. बॉटनिकल गार्डन्समध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या स्पेसीज ह्या काय केल्या जातात, कल्टिवेट केल्या जातात, ज्याच्यामध्ये लुका गिहिनी यांनी फर्स्ट बॉटनिकल गार्डन हे फॉर्म केलेलं होतं. ओके, तर आज आपण याच्या व्यतिरिक्त जे काही अदर टेक्झॉनॉमिकल टूल्स आहेत, ज्याच्या थ्रू आपण काय करतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा डाटा कलेक्ट करतो, तर ते आपण स्टडी करूया. नेक्स्ट टेक्झॉनॉमिकल टूल्स आपण स्टडी करणार आहोत, ज्याच्यामध्ये म्युझियम. जनरली खूप साऱ्या म्युझियम्सला तुम्ही भेट दिली असेल किंवा खूप साऱ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये म्युझियम्स हे असतात, बरोबर आहे. या म्युझियम्समध्ये आपण काय बघतो, जे काही ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, ओके, यांना काय केलं जातं, प्रिझर्व करून ठेवलं जातं. याच्यामध्ये एक जे काही आपण ट्रान्सपरंट जार्समध्ये जे काही स्पेसिमन्स आपण पाहतो, ओके, तर जनरली हे जे स्पेसिमन्स आहेत, आपण वेगवेगळे म्युझियम्समध्ये वेगवेगळ्या अरेंजमेंटमध्ये ॲनिमल्स किंवा प्लांट्स हे प्रिझर्व केलेले पाहतो. काही जे आहेत ते ट्रान्सपरंट जारमध्ये असतात. ओके, आणि त्या ट्रान्सपरंट जारमध्ये जे काही स्पेसिमन्स असतात त्याच्यामध्ये त्यांना फॉर्मॅलिनमध्ये काय केलं जातं, प्रिझर्व केलं जातं, जो की 10 to 40% ऑफ फॉर्मॅल्डिहाइड काय असतो, 10 to 40% ऑफ फॉर्मॅल्डिहाइड असतो. तर ट्रान्सपरंट जारमध्ये जे काही स्पेसिमन्स तुम्ही पाहता, जनरली या शेपच्या बॉटल्स असतात आणि याच्यावरती इथे लेबल ठेवलेलं असतं. इथे स्पेसिमनचं नाव, कॉमन नेम, सायंटिफिक नेम किंवा त्याचे जे काही कॅरेक्टर्स असतील ते तिथे लिहिले जातात किंवा त्याचं क्लासिफिकेशन त्यावरती लिहिलं जातं. तर ही जी ट्रान्सपरंट जार आहे याच्यामध्ये एक कंटिन्यूमध्ये पर्टिक्युलर तुम्ही काय पाहता, तर फॉर्मॅल्डिहाइड किंवा फॉर्मॅलिन लिक्विड हे त्याच्यामध्ये भरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपण एखादा स्पेसिस पाहतो. ओके, आणि हा जो स्पेसिस आहे तो प्रिझर्व करून ठेवला जातो आणि इथे जे काही लेबल्स असतात त्यावरती त्याचं नाव, कॉमन नेम किंवा सायंटिफिक नेम, त्याचं क्लासिफिकेशन, त्याच्या व्यतिरिक्त जे काही मेन कॅरेक्टर्स आहेत ते त्यावरती लेबल केले जातात. ओके, तर तुम्ही यासारखे जे काही जार्स असतील ते तुम्ही पाहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ड्राईड ठेवले जातात. ड्राईड स्पेसिमन्ससुद्धा आपल्याला दिसतात. ओके, जे काही आपण हर्बेरियामध्ये पाहतो
अशा व्यतिरिक्त जे काही म्युझियम्समध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतात. पण ड्राईडमध्ये सुद्धा आपण काही स्टफ्ड फॉर्ममध्ये सुद्धा पाहतो. स्टफ्ड जे की ॲनिमल्स आहेत त्यांच्या मध्ये जे काही सिस्टीम आहे, ऑर्गन्स आहेत, ते पूर्ण काढलं जातं आणि जो काही स्पेसिमन आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये भुसा भरून त्याला ज्या शेपमध्ये आहे त्या शेपमध्ये ठेवलं जातं. ओके, त्याला काय म्हटलं जातं? स्टफ्ड. आणि जे काही असे स्टफ्ड स्पेसिमन्स असतात, जे काही आपण आत्ता जारमध्ये पाहिले ते स्मॉल ॲनिमल्स असतील. ओके, पण स्मॉल स्पेसिमन्स असतील. पण जे काही हायर ॲनिमल्स असतील किंवा जे काही मोठे ॲनिमल्स असतील त्या ॲनिमल्सना आपण एखाद्या जारमध्ये प्रिझर्व करून ठेवू शकत नाही. तर अशा स्पेसिमन्ससाठी काय केलं जातं? तर त्यांना स्टफ्ड केलं जातं. स्टफ्ड करणे म्हणजेच काय? तर त्यांची कातडी ही तशीच ठेवली जाते. जे काही मधले सिस्टीम्स आहेत ॲनिमल्सचे ते काय केले जातात? काढून टाकले जातात आणि त्या ठिकाणी भुसा भरला जातो. त्याला काय म्हटलं जातं? स्टफ्ड. तर अशा ऑर्गॅनिझम्सच्या त्यांना म्हटलं जातं टेक्झिडर्मी. काय म्हटलं जातं? टेक्झिडर्मी. जे असे ॲनिमल्स प्रिझर्व करून ठेवले जातात त्यांना काय म्हटलं जातं? टेक्झिडर्मी. त्याच्यानंतर काही ॲनिमल्स, इन्सेक्ट्स जे आहेत ते तुम्ही बॉक्समध्ये पाहता, बरोबर आहे. इन्सेक्ट्स बॉक्स सुद्धा तिथे असतात. जनरली असे इन्सेक्ट्स बॉक्स तुम्ही पाहिले असतील ज्याच्यामध्ये लाकडी फॉर्ममध्ये तो असतो आणि वरतून काच असते ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये असे खूप सारे इन्सेक्ट्स तुम्ही प्रिझर्व केलेले पाहता. ओके, तर असा इन्सेक्ट्स बॉक्स सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता. तिथे आणखीन आपल्याला काय काय पाहण्यासाठी भेटतं म्युझियममध्ये, जसे की शेल्स आहेत किंवा स्केलेटन्स आहेत. ओके, एक्सेट्रा. तर असे म्युझियम्समध्ये आपण वेगवेगळ्या ॲनिमल्सची स्टडी करतो. त्याचबरोबर त्यांचा जो काही डाटा आहे तो सुद्धा आपण काय करू शकतो? स्टोअर करून ठेवू शकतो. ज्याच्यामध्ये असे जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील किंवा असे खूप सारे हब्स आहेत जिथे तुम्ही जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा कलेक्टेड डाटा घेऊ शकता आणि तुमच्याकडे तो डाटा कलेक्ट करून ठेवू शकता. स्टडी करण्यासाठी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची डिटेल माहिती घेण्यासाठी तुम्हाला अशा म्युझियम्स थ्रू हेल्प भेटू शकते. ज्याच्यामध्ये आपण जे काही स्मॉल ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना जार्समध्ये ठेवलं जातं, ट्रान्सपरंट जार, ज्याच्यामध्ये फॉर्मॅलिन किंवा 10 to 40% फॉर्मॅल्डिहाइड हा ॲड केलेला असतो, ज्याच्यामध्ये स्पेसिमम ठेवला जातो जो की लॉंग ड्युरेशनपर्यंत तो प्रिझर्व असू शकतो. त्याच्यानंतर ड्राईड स्पेसिमन्स, ज्याच्यामध्ये आपण प्लांट्ससाठी तर ड्राईड स्पेसिमन हर्बेरियासारखे पाहिले, पण ॲनिमल्समध्ये जे काही हायर ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना स्टफ्ड पोझिशनमध्ये ठेवलं जातं, ज्यांना आपण काय म्हणतो? टेक्झिडर्मी. थर्ड वन, तिथे आपल्याला इन्सेक्ट्स बॉक्ससुद्धा दिसतात. वेगवेगळ्या इन्सेक्ट्सची स्टडी करण्यासाठी, प्रिझर्वेशनसाठी किंवा त्यांच्या पर्टिक्युलर स्टडीसाठी त्यांच्या कलेक्टेड डाटा, त्यांच्यावरती लेबल्स लिहून त्यांची पूर्ण डिटेल माहिती तिथे ठेवली जाते. असे इन्सेक्ट्स बॉक्ससुद्धा तिथे तुम्हाला पाहायला भेटतात. याच्या व्यतिरिक्त शेल्स आणि स्केलेटनसुद्धा आपण पाहू शकतो. ज्या ऑर्गॅनिझम्सचे जे काही अवशेष असतील किंवा जे काही स्केलेटन असेल असे स्केलेटनसुद्धा आपण तिथे स्टडी करू शकतो आणि याच्यावरून आपल्याला जे काही अदर ऑर्गॅनिझम्स असतील त्यांचा पूर्ण कलेक्टेड डाटा काय करू शकतो? इथे आपण पाहू शकतो. तर म्युझियम ज्याच्या थ्रू आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सचा कलेक्टेड डाटा इथे घेऊ शकतो. जनरली म्युझियम्समध्ये सुद्धा आपण वेगवेगळी ॲनिमल्स जे काही टॅक्झॉनॉमिकल टूल्स थ्रू आपण डाटा कलेक्ट करू शकतो. याच्या व्यतिरिक्त जो काही नेक्स्ट वन टॅक्झॉनॉमिकल टूल आहे ज्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा डाटा आपण कलेक्ट करू शकतो, ज्याच्यामध्ये नेक्स्ट वन आपण स्टडी करणार आहोत झूलॉजिकल पार्क. झूलॉजिकल पार्क जनरली आपण ज्याला झू म्हणतो, बरोबर आहे. तर हा कॉमन मॅनसाठी खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे ॲनिमल्स पाहू शकतो आणि जे काही ॲनिमल्स आपण इथे पाहतो त्यांच्यामध्ये जनरली
ex-situ टाईप ऑफ कन्झर्वेशन आपल्याला पाहायला भेटतं. कारण की जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आपण झूमध्ये ॲनिमल्स पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला ex-situ टाईप ऑफ कन्झर्वेशन पाहता येतं. जसं की जनरली याच्यामध्ये जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी जो काही नॅचरल हॅबिटॅट आहे तो नॅचरल हॅबिटॅट तिथे आपण त्यांच्यासाठी क्रिएट करतो. याच्यासाठी जे काही स्पेशल नॅचरलिस्ट आहेत ते काय करतात तर तशा ऑर्गॅनिझमसाठी जे काही पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट आहे ते इन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी क्रिएट केलं जातं आणि तसं इन्व्हायरमेंटमध्ये त्यांना ठेवलं जातं. त्यांचं फूड, त्यांच्यासाठी लागणारे जे काही त्यांचं जे काही बिहेवियर आहे या सगळ्यांची काय केली जाते तिथे स्टडी केली जाते. आणि अशा झुऑलॉजिकल पार्क्समध्ये ex-situ कन्झर्वेशनमध्ये आपण त्यांना ठेवू शकतो. आणि याच्या थ्रू आपण वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये किंवा ज्या पिंजऱ्यामध्ये आपण त्यांना पाहतो केजेसमध्ये त्याच केजेसवरती तुम्हाला एक पर्टिक्युलर लेबल दिसतो ज्याच्यामध्ये त्यांचं कॉमन नेम आणि त्यांचं सायंटिफिक नेम आणि त्यांचं क्लासिफिकेशनसुद्धा तुम्हाला तिथे स्टडी करायला भेटतं. याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला खूप सारे असे सायंटिफिक टेक्झॉनॉमिकल टूल्स आहेत ज्याच्या थ्रू सिस्टमॅटिक टूल्स आहेत ज्याच्या थ्रू आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा डाटा किंवा त्यांचं इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करू शकतो. जनरली आपण झुलॉजिकल पार्कमध्ये जेवढी स्टडी करतो त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा बायोलॉजिकल किंवा बायोडायव्हर्सिटी जो काही रेकॉर्ड्स आहे त्याला मेंटेन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या सिस्टीम्सचा यूज करून आपण त्यांची स्टडी करू शकतो. जसं की फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ and last one is a catalog. जनरली हे काय आहे तर फ्लोरा जनरली आपण जे काही प्लांट्स ऑकरिंग इन अ पर्टिक्युलर टाईम और अ पर्टिक्युलर एरिया ज्याची स्टडी केली जाते. ओके, तर याच्यामध्ये जे काही प्लांट्स आहेत ऑकरिंग इन अ ऑकरिंग टाईम एरिया जनरली जे काही प्लांट्सचं ड्युरेशन असतं ज्या प्लांट्समध्ये जे काही प्लांट्स आहेत जे पर्टिक्युलर एरियामध्ये कोणत्या वेळेला आपल्याला भेटू शकतात त्यांच्या एरियानुसार आणि टायमिंगनुसार ज्यांची काही स्टडी आपण करतो त्याला काय म्हटलं जातं फ्लोरा. आणि याच्या थ्रू आपण प्लांट्स जे काही पर्टिक्युलर फेवरेबल कंडिशनला किंवा पर्टिक्युलर एरियामध्ये भेटतात त्यांच्यानुसार आपण त्यांचा एक पर्टिक्युलर डायव्हर्सिटी रेकॉर्ड त्यांचा काय करू शकतो ठेवू शकतो. त्याच्यानंतर मॅन्युअल्स आपल्याला माहीत आहे ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर ॲनिमल्स असतील प्लांट्स असतील प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक पर्टिक्युलर मॅन्युअल्स आपण तयार करू शकतो. मॅन्युअल जो की जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आपण मॅन्युअली ठेवू शकतो त्याला मॅन्युअल्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर मोनोग्राफ्समध्ये जनरली जे काही सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप्स असतील. ओके, आपण कोणताही एक सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप आहे त्याच्यासाठी मॅन्युअल थ्रू जे काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते जी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते त्याच्या थ्रू त्याचा मोनोग्राफ बनवला जातो. म्हणजेच काय तर मोनोग्राफमध्ये काय केलं जातं मोनो मीन्स सिंगल. ओके, तर जनरली जो काही मोनोग्राफ आहे याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप जो आहे त्याची जी काही इन्फॉर्मेशन मॅन्युअल्समध्ये जे काही इन्फॉर्मेशन ऑर्गॅनिझम्सची असते त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून ते काय करतात तर मोनोग्राफ्स फॉर्म करतात ज्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो तर की फॉर दी आयडेंटिफिकेशन ऑफ ए ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जनरली याच्या थ्रू आपण काय करतो तर जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्याचा एक की म्हणजेच काय तर आपल्याला एक पर्टिक्युलर स्टेपवाईज त्यांचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याला मोनोग्राफचा यूज करता येतो. मोनोग्राफ थ्रू आपण त्यांच्या पर्टिक्युलर कारण की याच्यामध्ये सिलेक्ट केलेल्या बायोलॉजिकल एकाच ग्रुपची काय केलेली असते इन्फॉर्मेशन हे लिहिलेली असते आणि याच्या थ्रू आपण त्या कीवर्ड्सचा किंवा त्या
पर्टिक्युलर इन्फॉर्मेशनचा यूज करून काय करू शकतो, तर त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. तर मोनोग्राफ हा खूपच युजफुल आहे बायोडायव्हर्सिटीचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर कॅटलॉग्स. कॅटलॉग्स जस्ट लाईक आपण त्याला मराठीमध्ये यादी म्हणतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सिक्वेन्स वाईज जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची पर्टिक्युलर काय लिहिले जातात, तर त्यांच्या आयडेंटिफिकेशनसाठी असणारे पर्टिक्युलर कॅरेक्टर्स हे त्यांच्या समोर लिहिले जातात. आणि कॅटलॉगमध्ये आपण जे काही ऑर्गॅनिझम्स पाहतो त्या ऑर्गॅनिझम्सना आयडेंटिफिकेशनसाठी यूजफुल असे काय असतात, तर कीवर्ड्स असतात आणि याच्या थ्रू आपण त्यांचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. तर जे काही बायोडायव्हर्सिटी आहे, कारण की बायोडायव्हर्सिटी ही खूप व्हास्ट आहे, ओके. कारण की आतापर्यंत आपण खूप सारे ऑर्गॅनिझम्स पाहिलेले आहेत. काही ऑर्गॅनिझम्स आपण बुक्समध्ये पाहिलेले आहेत, काही ऑर्गॅनिझम्सचे फक्त नावं आपल्या कानावरती पडलेले आहेत, बरोबर आहे. आणि काही ऑर्गॅनिझम्सबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे, कारण की वर्ल्ड इतका मोठा आहे आणि त्याचमध्ये जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ती खूप वेगळी आहे. आणि ही जी बायोडायव्हर्सिटी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दिसते. फक्त महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण मराठवाड्यामध्ये वेगळी डायव्हर्सिटी पाहतो, विदर्भात वेगळी पाहतो, कोकण साईडला वेगळी पाहतो. म्हणजे जर महाराष्ट्रात आपल्याला एवढं व्हॅरिएशन दिसतंय तर पूर्ण वर्ल्डमध्ये आपल्याला किती दिसेल. तर याचा विचार करता बायोडायव्हर्सिटी ही खूप वास्ट आहे आणि या बायोडायव्हर्सिटीची स्टडी करण्यासाठी आपल्याकडे जो काही डाटा आहे तो कमी पडतो. तर याच्यासाठी सायंटिस्टनी वेगवेगळे रेकॉर्ड्स ठेवलेले आहेत आणि या रेकॉर्ड्सचा यूज करून आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्लांट्स अँड ॲनिमल्सची व्यवस्थित स्टडी करू शकतो. आणि याच्यासाठीच त्याने याच्यामध्ये जसं की जे काही प्लांट्स आहेत त्यांच्या पर्टिक्युलर ऑकरिंग पिरियड्सनुसार, त्यांच्या टायमिंगनुसार, एरियानुसार आपण त्यांची स्टडी करतो, ओके. त्याला आपण काय म्हणतो, फ्लोरा. मॅन्युअल जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची जी काही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आहे ती मॅन्युअल थ्रू आपण रेकॉर्ड करून ठेवतो. जो काही मोनोग्राफ्स आहे याच्यामध्ये सिलेक्टेड बायोलॉजिकल जो काही ग्रुप आहे एक, त्या बायोलॉजिकल ग्रुपमध्ये जे काही ॲनिमल्स असतात, त्यांचे जे काही प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, एक पर्टिक्युलर बायोलॉजिकल ग्रुप हा सिलेक्ट केला जातो आणि त्याच्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन लागणार आहे ती इन्फॉर्मेशन मॅन्युअल्स थ्रू घेतली जाते आणि ती जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून तो मोनोग्राफ बनवला जातो, जो की आहे कशासाठी, तर आयडेंटिफिकेशन ऑफ दी ऑर्गॅनिझम्स. तर याचा यूज करून आपण काय करू शकतो, जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करू शकतो आणि असे मोनोग्राफ्स तुम्हाला पुढे पाहायला भेटतील. कॅटलॉग ज्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स तुम्ही पाहणार आहात त्याच्या रेकॉर्डसाठी तिथे पर्टिक्युलर यादी बनवून ठेवली जाते आणि त्याच्यामध्ये त्याचे कॅरेक्टर्स, त्याचे आयडेंटिफिकेशन, त्याचं क्लासिफिकेशन हे पर्टिक्युलर सिस्टमॅटिकली काय केलं जातं, कॅटलॉग्समध्ये ठेवलं जातं. आणि याच्या थ्रूसुद्धा आपण काय करू शकतो, जे काही ऑर्गॅनिझम्स आपल्याला ओळखता येत नाही आहेत किंवा त्या ऑर्गॅनिझम्सबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे, अशा ऑर्गॅनिझम्ससाठी, अननोन ऑर्गॅनिझम्सना आयडेंटिफाय करण्यासाठी आपण अशा बायोलॉजिकल रेकॉर्ड्सना मेंटेन केलेले जे काही सिस्टमॅटिक्स, टेक्झॉनॉमिकल टूल्स आहेत याचा यूज करून आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही टेक्झॉनॉमिकल टूल्स आहेत, जसं की आपण म्युझियम्स आणि झूबद्दल स्टडी केलेलं आहे. तर आता बायोडायव्हर्सिटी पार्कबद्दल स्टडी करणार आहोत, कारण की बॉटनिकल गार्डन्स याबद्दल स्टडी केलं. आता बायोलॉजिकल पार्क्स जे आहेत याबद्दल स्टडी करू. बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटीबद्दल आपण स्टडी केलेलंच आहे. बायोडायव्हर्सिटी आपण कशाला म्हणतो आणि बायोडायव्हर्सिटी खूप फास्ट आहे, बरोबर आहे. तर जनरली बायोडायव्हर्सिटी पार्क ज्याच्यामध्ये जे काही इकॉलॉजिकल असेंबल जे आहेत यांना काय केलं जातं, जो काही डाटा आहे त्याला आपण पर्टिक्युलर एका पार्कमध्ये त्याला इन्क्लेज करतो. तर जेवढे काही पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स तुम्हाला आढळतात किंवा जे काही व्हरायटी आहे ऑर्गॅनिझम्सचे, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, एवढं जे काही व्हॅरिएशन आहे असं व्हॅरिएशन
असणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यासाठी जो काही पार्क तयार केलेला आहे त्याला काय म्हटलं जातं, बायोडायव्हर्सिटी पार्क. आणि याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल म्हणून आपण पाहू शकतो लाटे उत्तमराव पाटील. लाटे उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेघर, महाबळेश्वर. जनरली जे काही बायोडायव्हर्सिटी पार्क आहे याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल किंवा बेस्ट मॉडेल फॉर द कन्झर्वेशन ऑफ नॅचरल बायोडायव्हर्सिटी किंवा जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत याच्यासाठी बेस्ट मॉडेल म्हणून याला ओळखलं जातं. लाटे उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेघर, महाबळेश्वरमध्ये जे काही आहे, ह्या बायोडायव्हर्सिटी पार्कला नॅचरल रिसोर्सेसमध्ये एक अर्बन एरियामध्ये हेरिटेज म्हणून ओळखलं जातं. कारण की अशा ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पार्क तयार करणं खूप कठीण जातं. तर अशा ठिकाणी हे जे काही बायोलॉजिकल किंवा बायोडायव्हर्सिटिकल पार्क जे आहेत, बायोडायव्हर्सिटी पार्क आहे हा तिथे बनवलेला आहे आणि हा एक उत्तम मॉडेल म्हणून ओळखला जातो. कारण की प्रत्येक बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं पॉसिबल नाही आहे, पण जे काही नॅचरल बायोडायव्हर्सिटी आहे त्याला कन्झर्व करण्यासाठीचा बेस्ट मॉडेल म्हणून या बायोडायव्हर्सिटी पार्कला ओळखलं जातं, जे की महाबळेश्वरमध्ये आहे, गुरेघरमध्ये. तर जनरली जी काही बायोडायव्हर्सिटी आहे याचं कन्झर्वेशन करणं आणि त्याचबरोबर त्याला मेंटेन करणं आणि त्याची स्टडी करणं खूप गरजेचं आहे. कारण बायोडायव्हर्सिटी जेवढी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं व्हॅरिएशन आहे त्याचबरोबर आपण जर वर्ल्ड वाईड पाहिलं, कारण की बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रामध्ये जर एवढं व्हेरिएशन असेल तर पूर्ण वर्ल्डमध्ये मी सांगते तर ते किती व्हॅरिएशन आपल्याला दिसणार आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमबद्दल. तर हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं व्हॅरिएशन आहे ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, तर ही बायोडायव्हर्सिटी आपण स्वतःहून त्याला कोलॅप्स करत आहोत, कारण की त्याचा अतिरिक्त वापर करत आहोत. पेट्रोल, डिझेल, नॅचरल रिसोर्सेस आहेत. जर बायोडायव्हर्सिटीबद्दल तुम्हाला स्टडी करायचं असेल तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट जो 10चा चॅप्टर आहे त्याचे व्हिडिओज पहा, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बायोडायव्हर्सिटी ही समजेल. तर याच्यामध्ये जनरली आपण बेस्ट बायोडायव्हर्सिटीचा एक्झाम्पल बघितलं आणि याच्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटीबद्दल आणखीन काही पॉईंट्स पाहणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला बायोडायव्हर्सिटीबद्दल जाणून घेता येईल. जनरली बायोडायव्हर्सिटीमध्ये जर आपण स्टडी केलं तर कन्झर्वेशनसाठी आपण वेगवेगळे XC2 NC2 बघितले, बरोबर आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जनरली बायोडायव्हर्सिटी किंवा जो काही तुम्हाला डाटा हवा असेल तो डाटा तुम्ही IUCN इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर याच्या थ्रू तुम्ही घेऊ शकता. तर याच्यामध्ये स्केअर्ड ग्रूव्ज कशाला म्हणतात तर जनरली जे काही आपण देवराई म्हणतो, ओके. पर्टिक्युलर एका ठिकाणामध्ये जे काही प्लांट्स हे ग्रो केले जातात किंवा प्लांट्स हे ग्रो होतात त्या ठिकाणाला पूजा केली जाते. तिथे कोणतीच त्या प्लांट्सवरती हार्म केला जात नाही आणि अशा ठिकाणी आपण त्या प्लांट्सचं किंवा ॲनिमल्सचं जो पर्टिक्युलर एरिया आपण त्यांना रिझर्व करून ठेवलेला आहे यांना काय म्हटलं जातं, स्केअर्ड ग्रूव्ज म्हणले जातात. आणि असे स्केअर्ड ग्रूव्ज महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी तुम्हाला असे स्केअर्ड ग्रूव्ज दिसतील. तर स्केअर्ड ग्रूव्ज जे की आपण त्याला देवराई म्हणतो, देवासाठी आपण राखून ठेवलेली जागा जिथे की पूर्ण घनदाट जंगल असतं त्याला आपण काय म्हणतो, स्केअर्ड ग्रूव्ज. आणि अशा पूजेमध्ये आपण बेल, पिंपळ, वड अशा प्लांट्सचा सुद्धा वर्शिप करतो आणि त्यांना सेव्ह करतो किंवा त्यांचं कन्झर्वेशन करतो. म्हणजेच काय, कन्झर्वेशनमध्ये ह्युमन बिईंग्स आपण स्केअर्ड ग्रूव्ज थ्रू सुद्धा त्यांचं कन्झर्वेशन करू शकतात. याच्या व्यतिरिक्त कन्झर्वेशन करण्यासाठी आपण किंवा ह्युमन बिईंग्सनी लॉज अँड रेग्युलेशनसुद्धा बनवलेले आहेत. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरमध्ये तुम्हाला 10च्या जे काही लॉज आहेत किंवा रेग्युलेशन्स आहेत याचे डिटेलमध्ये तुम्ही स्टडी करू शकता. त्याच्यासाठी पर्टिक्युलर व्हिडिओज मी बनवलेले आहेत. तर वेगवेगळे लॉज आणि रेग्युलेशन्स बनवलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याकडे असा कोणताच राईट्स नाही आहे ज्याच्या थ्रू आपण कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला हार्म्स करू शकतो, ओके. याच्यामुळे सुद्धा आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय करू शकतो, कन्झर्वेशन करू शकतो. याच्या व्यतिरिक्त खूप सारे असे ठिकाण आहेत ज्याच्यामध्ये मायनिंग होते, बरोबर आहे. बॉक्साईट
जो काही ॲल्युमिनियम आहे त्याच्यासाठी बॉक्साईटची जी काही मायनिंग होते त्याच्या थ्रू मायनिंगमुळे खूप सारी जागा जंगलची जी काही एरिया आहे तो कमी होत चाललेला आहे आणि या मायनिंग्समुळे जसे की ब्लॅक पॅन्थर्स असतील अदर जे काही ऑर्गॅनिझम्स असतील असे ऑर्गॅनिझम्स काय होत चाललेले आहेत डेंजर झोनमध्ये चाललेले. तर अशा मायनिंग्सना सुद्धा काय केलेले लिमिटेड पिरियडपर्यंत किंवा लिमिटेड एरियापर्यंतच ठेवलेलं आहे किंवा काही ठिकाणी मायनिंग ही सुद्धा स्टॉप केलेली आहे ज्याच्यामुळे आपण जे काही डेंजर झोनमध्ये जाणारे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना काय केलं जाऊ शकतं कन्झर्व केलं जाऊ शकतं. ओके, तर असे खूप सारे कन्झर्वेशनसाठीचे वेगवेगळे मेथड्स तुम्हाला इंटरनेटवर दिसतील किंवा तुम्हीसुद्धा कन्झर्वेशनसाठी जे काही स्केअर्ड ग्रूव्ज आहेत याचीसुद्धा माहिती घेऊ शकता ज्याच्या थ्रू आपण डायव्हर्सिटी जी आहे बायोडायव्हर्सिटी त्याला कन्झर्व करू शकतो. कन्झर्वेशनमध्ये जे काही बायोडायव्हर्सिटी आहे याच्या कन्झर्वेशनमध्ये वेगवेगळे प्रोजेक्टसुद्धा केले गेले ज्याच्या थ्रू कनेक्टिंग रिव्हर्स, कनेक्टिंग सिटीज, मेकिंग रोड्स याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्या थ्रू आपण बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करू शकतो. तर बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्याची स्टडी करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तर जनरली आपण जेवढी काही टेक्झॉनॉमिकल टूल्स आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत, पण याचबरोबर एक इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून किंवा आपल्याला माहीत असावं यासाठी आपण एका सायंटिस्टबद्दल माहिती घेणार आहोत. डॉक्टर SP आगरकर. जनरली यांचा जन्म कधी झालेला आहे? नोव्हेंबर 1884 इन मालवण इन महाराष्ट्र. he is a leading botanist. आपण डॉक्टर SP आगरकरबद्दल माहिती घेणार आहोत. जनरली हे कोण आहेत तर हे बॉटनिस्ट आहेत. ओके, जे की प्लांट्सची स्टडी करतात. ओके, तर हे कुठले आहेत तर मालवण इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये मालवण या गावचे ते आहेत आणि त्यांचा जन्म झालेला आहे नोव्हेंबर 1808 मध्ये. तर यांनी काय केलेलं आहे जेवढ्या काही बायोडायव्हर्सिटी आहेत या बायोडायव्हर्सिटीचं त्यांनी खूप साऱ्या ठिकाणी कलेक्शन केलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात मेन म्हणजे त्यांनी जे काही जेली फिशेस आहेत या जेली फिशेस इंडियापासून ते आफ्रिकापर्यंत ज्या काही व्हरायटीज आहेत जेली फिशेसच्या जे की फ्रेश वॉटर जेली फिशेस आहेत. ओके, यांची जी काही व्हरायटी आहे व्हॅरिएशन आहे यांचा त्यांनी कलेक्टेड डाटा ठेवला होता आणि तो जो डाटा आहे तो जर्नल नेचर इन 1912 मध्ये पब्लिश झाला होता. ओके, तर हे जे आगरकर आहेत यांनी जे काही फ्रेश वॉटर जेली फिशेस आहेत त्यांचे जे काही व्हरायटीज आहेत इंडियापासून ते पूर्ण आफ्रिकापर्यंत जेवढे काही स्पेसिस किंवा व्हेरिएशन त्यांना जेली फिशेसमध्ये दिसलेला आहे त्याचा जो काही डाटा होता त्यांनी तो कलेक्ट केलेला होता आणि तो जो डाटा आहे तो जर्नलमध्ये पब्लिश झाला होता नेचर, जो की 1912 मध्ये जे काही जर्नल होता त्याच्यामध्ये तो डाटा पब्लिश झाला होता. पण त्यांची जी काही फाइंडिंग होती ती कंटिन्यू होती कारण की जे काही ओन्ली वन ऑर्गॅनिझम्ससाठी त्यांनी केलेलं आहे किंवा काही ऑर्गॅनिझमसाठी केलेलं आहे तर खूप सारे बायोडायव्हर्सिटीमध्ये अदर ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा स्पेसीज आहेत त्यांचा कलेक्शन करणंसुद्धा खूप गरजेचं होतं. तर त्यांची फाइंडिंग ही कंटिन्युअस होती. पण त्यांची जी काही फाइंडिंग आहे त्यांच्यासाठी जे काही ते एफर्ट्स घेत आहेत यांच्यासाठी आगरकरांना मदत करणारे होते डॉक्टर आनंदाळे. डॉक्टर आनंदाळे कोण आहेत तर सुप्रिटेंडंट ऑफ इंडियन म्युझियम कोलकाता. कोलकातामध्ये जे काही म्युझियम आहे त्याचे सुप्रिटेंडंट होते कोण? डॉक्टर आनंदाळे. आणि यांनीच त्यांना खूप सारी मदत केली. कशासाठी तर त्यांनी जे काही प्लांट्स अँड ॲनिमल्स जेवढे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स
आहेत त्यांचा जो काही कलेक्टेड डाटा आहे किंवा त्याच्यासाठी त्यांना जे काही मदत लागणार होती ती मदत कोणी केली, आनंदाळे यांनी केली. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो काही फाइंडिंग रिसर्च होता तो कंटिन्यू पुढे चालू राहिला आणि ARI इन्स्टिट्यूट जे आहे पुण्यामध्ये त्याला पुन्हा त्यांचं नाव देण्यात आलं. तर त्यांच्या नावानंतर ARI इन्स्टिट्यूट ऑफ पुणे हे नाव देण्यात आलेलं आहे. तर जनरली आगरकर हे बॉटनिस्ट होते आणि यांनी खूप सारे बायोडायव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांचे डाटा त्यांनी कलेक्ट केला आहे, ज्याच्यामध्ये प्लांट्स अँड ऑर्गॅनिझम्सना मायक्रोस्कोपिक थ्रू जे काही मायनिंग फाइंडिंग्स आहेत किंवा जे काही रिसर्च आहे ते त्यांनी केलेलं आहे. तर याच्यानंतर आपण चॅप्टरचा लास्ट वन पार्ट स्टडी करणार आहोत जो की जनरली आपण या चॅप्टरमध्ये जेवढे काही टेक्झॉनॉमिकल टूल्स स्टडी केले ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सचा कलेक्टेड डाटा आपण पाहिलेला आहे. ओके, तर आता आपण लास्ट वन पार्ट स्टडी करणार आहोत की जनरली की इट इज ऑल्सो अ टेक्झॉनॉमिकल aid. It is used for the study of classification of plants and animals. जे काही ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट्स आहेत त्यांच्या क्लासिफिकेशनसाठी आपण त्यांचा यूज करतो कीजचा. ओके, तर याच्यामध्ये जनरली जे काही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असतील, कारण की आपण जो काही डाटा कलेक्ट करतो त्या प्रत्येक कलेक्ट केलेल्या डाटामध्ये आपण त्यांच्या कॅरेक्टर्सनुसार आपण त्यांची स्टडी करतो किंवा त्यांचा डाटा कलेक्ट करतो आहे. तर जे काही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये काही ॲक्सेप्ट केले जातात आणि काही रिजेक्ट केले जातात. आणि हे जे काही ॲक्सेप्ट अँड रिजेक्ट केलेले स्टेटमेंट्स आहेत या स्टेटमेंट्सना की फॅक्टरमध्ये जनरली काय म्हटलं जातं, लीड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लीड म्हटलं जातं. आणि याच्या थ्रू या कीजचा यूज करून आपण प्लांट्स अँड ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन स्टडी करू शकतो. तर जनरली जे काही कीज आहेत हे कीज कोणते कोणते आहेत आणि या कीजचा काय काय उपयोग होतो आणि जनरली आपण स्टडी केलेला आहे की कीज थ्रू आपण क्लासिफिकेशन स्टडी करतो, बरोबर आहे. तर याचा यूज करून आपण जे काही मेन क्लासिफिकेशन आहे प्लांट्स अँड ॲनिमल्सचं आपण पुढच्या चॅप्टरमध्ये स्टडी करूया. तर जनरली लास्ट वन पार्ट जो आहे ज्याच्यामध्ये कीज ही जनरली काय आहे तर टेक्झॉनॉमिकल ॲड आहे, ज्याच्यामध्ये आपण प्लांट्स अँड ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन स्टडी करतो, ज्याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स आपण लिस्ट डाऊन केलेले असतात आणि ते कॅरेक्टर्समध्ये काही रिजेक्ट केले जातात, काही ॲक्सेप्ट केले जातात. जो काही पर्टिक्युलर ॲक्सेप्टेड अँड रिजेक्टेड स्टेटमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं कीमध्ये तर लीड असं म्हटलं जातं. आणि याचा यूज करून आपण प्लांट्स अँड ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन स्टडी करतो. तर जनरली हा जो लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर आहे तो खूपच शॉर्ट आहे, कारण की याच्यामध्ये जेवढी काही बायोडायव्हर्सिटी आहे, जेवढी काही व्हरायटीज आपण पाहतो, तर लिव्हिंग वर्ड्समध्ये जेवढ्या काही व्हरायटीज आहे ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जेव्हा आपल्याला क्लासिफिकेशन बिलकुल माहीत नव्हतं किंवा कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत माहीत नव्हतं त्यावेळेस जो काही डाटा कलेक्ट केला गेला आणि तो डाटा कोणी कोणी कसा कसा कलेक्ट केलेला आहे याच्यासाठी आपण स्टडी केली. याच्यामध्ये काही सायंटिस्टने वेगवेगळे टेक्झॉनॉमिकल टूल्स हे काय केलेले आहेत सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा हर्बेरियाबद्दल स्टडी केलं, ज्याच्यामध्ये ड्राईड प्लांट स्पेसिमन्स आपण प्रिझर्व करून ठेवतो. सेकंड आपण स्टडी केलं बॉटनिकल गार्डन्स, ज्याच्यामध्ये व्हरायटीज ऑफ प्लांट्स जे की आपण ग्रो करू शकतो आणि तसे गार्डन्स आपल्याला स्टडीसाठी खूप युजफुल असतात. त्याच्यानंतर म्युझियम्सबद्दल आपण स्टडी केलं. म्युझियम्समध्ये प्लांट्स ॲनिमल्स यांचे ड्राईड स्पेसिमन्स ठेवतात, त्याच्यामध्ये स्टफ्ड स्पेसिमन्स असतात, त्याच्यामध्ये इन्सेक्ट बॉक्सेस असतात, स्केलेटन्स असतात, शेल्स असतात आणि जे काही ट्रान्सपरंट जारमध्ये सुद्धा आपण त्या स्मॉलर ऑर्गॅनिझम्सला प्रिझर्व करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपण स्टडी केलं झूलॉजिकल पार्क्स, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ॲनिमल्स पाहतो ज्यांच्या नॅचरल हॅबिटॅटपेक्षा सेम तसाच हॅबिटॅट आपण अदर पर्टिक्युलर एरियामध्ये फॉर्म करतो आणि तिथे त्यांना ठेवतो आणि नॅचरलीच त्यांच्या फूड्स आणि बिहेवियरची काळजी घेतात. आणि तसे झूलॉजिकल पार्क्स
इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर दी एक्स सिटू कन्झर्वेशन. ओके, त्याच्यानंतर आपण बायोडायव्हर्सिटी पार्क स्टडी केलं. बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये आपण महाबळेश्वरमधला उत्तमराव पाटील यांचा जो काही घुरेघरमधला बायोडायव्हर्सिटी पार्क आहे तो बेस्ट मॉडेल आहे. कशासाठी? तर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल बायोडायव्हर्सिटीसाठी. याची आपण स्टडी केली. त्याच्यानंतर कीज आर दी मेन क्लासिफिकेशन, मेन टेक्झॉनॉमिकल एड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर दी स्टडी. सर्वात बेस्ट आहे. आणि हे काय आहे किंवा कोणते कोणते कीज असतात हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बायोडायव्हर्सिटी जी काही आहे किंवा बायोडायव्हर्सिटीची स्टडी, त्याचे जे काही मेन कॅरेक्टर्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कन्झर्वेशन हे खूप गरजेचं आहे. तर व्यवस्थित स्टडी करा. इथे हा चॅप्टर